तर नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांना म्हणजे पहिल्यांदा माझ्यातर्फे सॉरी कारण माझं काही प्रॉब्लेम झाल्या असल्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता आला नाही. आणि आता म्हणजे आपण जे पहिलं जे चालू केलं होतं आपल्या बैलगाडी क्षेत्राविषयी, त्या क्षेत्राविषयी आपण आता परत एकदा सगळ्यांना आपले जे काय बैलगाडी क्षेत्रामध्ये घडतं आहे, जे काही माहिती आहे ते आपण पहिल्यापासून आता सुरुवात करत आहोत. तरी सगळ्यांनी मनापासून मी माफी मागतो. आणि आता इथून पुढं आपले जसे म्हणजे व्हिडिओ येत राहते. तर त्यामध्ये मी सुरुवात अशी करतो की आता उद्या 25 तारीख आहे आणि उद्या 25 तारीख म्हटलं जास्त काही वेळ काही वाया घालवत नाही. मी शॉर्टमध्ये थोडक्यात सगळ्यांना सांगत आहे. उद्या आहे 25 तारीख म्हणजे 25 जुलै म्हटलं की सर्व बैलगाडी चालक मालक जे असतात त्यांना तूर्त असते आपल्या विठ्ठल केसरी या मैदानाची आतुरता असते. आणि त्यामध्ये जे ते आपापल्या आणि म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीमध्ये तो मान घेण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण त्याची खासियत सांगायला गेलं तर आता आपल्या फलटणचं सगळ्यात नाव रोशन जे केलं आपले स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या सर्जाने, तो सर्जा आता आपल्या अभिजित भैया यांच्याकडे आला आहे साखरवाडीच्या. आणि तो आणि आपला देव बकासूर या जोडीने गेली 2 वर्ष झालं गुलालास पात्र आहे. मागल्या वर्षी 1 नंबरही त्यांनी केला होता. आणि अपेक्षा आहे की आता ही उद्याचं जे मैदान होणार आहे त्यामध्ये सगळ्यांचं टॉपचं पहिरं असणार आहे. टॉपचं पहिरं म्हणजे सगळं नियोजन खड्डा असताना आपण कुठल्या नंदीला कमी समजत नाही. कोणीही कुठेही काही करू शकतो. या हिशोबाने मला काय आता लेटेस्ट अपडेट भेटले आहे. तर त्या लेटेस्ट अपडेटमध्ये काय काय असे पहिरे आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. तर एकच मिनटं मी तुम्हाला सांगतो. तर पहिला पहिरा मी असं सांगतो की आपलं स्वर्गीय पंडित शेठ फडके यांचा नाव ज्यानं आता चालू सीझनला धुमाकूळ घातला आहे असा सर्जा 10-10. आणि विषय म्हणजे सांगायचं आता पाठीमागं आपण बघितलं कासेगावचं मैदान तर बघितलं. त्या कासेगावच्या मैदानामध्ये सर्जा 10-10 आणि रोमन 10-10 या घरच्या जोडीनं हिंद केसरीचा मान पटकावला आहे. आणि सध्या आता तेच विषय आहे की घरचीच गाडी पळणार आहे. म्हणजे मी माझं प्रेडिक्शन सांगतो आहे म्हणजे यात आहे 99% खरंच आहे. तर सर्जा 10-10 आणि देवा 10-10 आता त्यांची नवीन खरेदी आहे. देवा जसं शरीरदृष्टी आहे टॉपचा पळ आहे आणि त्यामुळे तो बैल आणि ती जोडी उद्याच्याला गुलालाच पात्र राहू शकते. कारण आहे त्यांच्यावरती आपल्या आप्पांचा आशीर्वाद आहे. आणि तर 2 नंबरला मी असं सांगतो आहे की आमचं आपले शेजारी नातेपुतेकर म्हटले की आता सध्या टॉपला नाव गावाचं नेलं आहे तो त्यांचा सचिन, नातेपुतेकरांचा सचिन. आणि ज्यानं आता एक मैदान चुकलं तो म्हणजे आपल्या दीपक पाटील मुंबईकर यांचा शॉटगन मेहरबान. तर दीपक शेठ पाटीलचा मेहरबान आणि आपला नातेपुतेकरांचा सचिन. तर ही जोड उद्याच्याला विठ्ठल केसरी मैदानात आपल्याला पळताना दिसेल. यामध्ये अजून आपलं म्हणायला गेलं तर ज्यानं मुंबई गाजवली घाट घासावला आहे असे आपले कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा काळीच पिंचवडचा बेताज बादशाह 1001 मथुर पळणार आहे ते पुतेकरांचीच हिंद केसरी बैलाबरोबर. तो कोणता तर लक्ष्या, मथुर आणि लक्ष्या हे आपल्याला विठ्ठल केसरी मैदानात पळताना दिसत आहेत. यानंतर आपण बघतोय आपल्या किरण अप्पांचा रायनाचा काही विषय नाही. रायना उद्या काही करू शकतो. रायनाला कमी समजत नाही म्हणजे कोण समजतच नाही मला. पण रायना उद्या काहीही करू शकतो. रायना आपल्या संतोष तोडकर समाजसेवक यांच्या मल्हार 11-11 बरोबर पोळू शकतो आहे. दुसरं म्हणायला गेलं तर आता रॉकेट आपलं घोडचं रॉकेट सर्जा 25-26 यांचं नियोजन उद्या आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटना अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांचा पाखरे. तर उद्या हेही मैदान मध्ये जोडी काही करू शकते. यानंतर आपण घेतो आहे की हिंद केसरी शिरसवडीकरांचे रायफल उद्याच्याला वेगाचं भूत ज्याला बोललं जातं असा निमगावकरांचा सावकार
या बैलांबरोबर त्यांचा पैरा मध्ये ही जोडी उद्याची पळू शकते विठ्ठल केसरी मैदानामध्ये. तर काही सांगू शकत नाही. त्यामुळे रायना भैया ड्रायव्हर जर असतील तर खतरनाक स्पीड लागणार आहे गाडीला. यानंतर आपण बघतो की सगळ्यांना म्हणजे आता मी सांगतोय की कमिटी असेल किंवा प्रेक्षक वर्ग असेल, अनंत आपण 8, 10, 15, 20 दिवस झाला आपण बघतोय. यामध्ये बघतोय की सर्जा आणि आपला देव बकासूर यांची जोडी पळावी असं सगळ्यांनी आग्रह धरला आहे. आणि ही जोडी उद्याच्याला आपल्याला मैदानात पळताना कदाचित दिसू शकते आणि दिसावी अशी माझी देखील खूप इच्छा आहे. तर बघू उद्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये काय काय होतं आहे, काय काय नाही, त्याच्या अपडेट छोट्या शॉर्ट्समधून तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतो. धन्यवाद.